तडवळे शाळेत भरवला विद्यार्थ्यांनी बाजार। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे तालुका खटाव या शाळेत बाल बाजाराचं आयोजन केले होते। या बाल बाजाराचे मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे इथं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या आवारात बाल बाजार हा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू, भाजीपाला, खाद्यपदार्थ, हस्तकला साहित्य आदींची दुकानं लावून खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। यावेळी बोलताना वडूज बीट भाग विस्तार अधिकारी संगीता गायकवाड म्हणाल्या की बालबाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पैशांचा व्यवहार, मोजमाप, संवाद कौशल्य, नियोजन, संघभावना व आत्मविश्वास यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळते। शालेय वयातच व्यवहाराचे धडे प्रत्यक्ष अनुभवातून मिळाल्यानं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते। तसेच यावेळी बोलताना केंद्र प्रमुख रमेश सूर्यवंशी म्हणाले की बाल बाजारातील विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचं भरभरून कौतुक केले। विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध दुकानांमधून त्यांची कल्पकता, मेहनत आणि व्यवहार ज्ञान दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले। अशा उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव आणि जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास होतो, असं मत त्यांनी व्यक्त केले। विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळेमध्ये भरवलेल्या बाल बाजारात भागविस्तार अधिकारी संगीता गायकवाड व केंद्र प्रमुख रमेश सूर्यवंशी यांनी बाल बाजारात खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरवलेल्या बाल बाजारात सर्वात जास्त विक्री अथर्व नाथसाहेब साबळे यांनी 3500 रुपयांची विक्री केली। तसेच विराज पवार 3200 रुपये, प्राप्ती सचिन कुमार पाटील 1900 रुपये, आरोही माळवे व ज्ञानेश्वरी साबळे 1850 रुपये, श्रेयस खाडे 1600 रुपये, प्राजक्ता खाडे 1300 रुपये, भूमी साबळे 1250 रुपयांची विक्री या सर्व विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त केली आहे। शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला पालक व ग्रामस्थांनी भेट देऊन चांगला प्रतिसाद दिला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे शाळेत भरवलेल्या बाल बाजारात मुख्याध्यापक शशिकांत साबळे गुरुजी, जालिंदर साबळे, बाळासाहेब खाडे, रेश्मा माने, मयुरी शेटे, विद्या आवळे या शिक्षकांनी बाल बाजारासाठी अथक परिश्रम घेतले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे शाळेनं भरवलेल्या बाल बाजारास भागविस्तार अधिकारी वडूज बीट संगीता गायकवाड, केंद्र प्रमुख बोंबाळे रमेश सूर्यवंशी, भाजप खटाव तालुका उपाध्यक्ष अमोल साबळे, मुख्याध्यापक वडीलकर संतोष जगताप, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष वैशाली साबळे, उपाध्यक्ष सुभाष खाडे, सदस्य सचिन कुमार पाटील, सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तसेच तडवळे गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तडवळे उपस्थित होते। बाल बाजार हा विद्यार्थ्यांनी चालवलेला एक उपक्रम आहे। याच्यामध्ये विद्यार्थी स्वतः ग्राहक असतात, व्यवस्थापक पण असतात आणि विक्रेते पण असतात। बाजार हा एक छोटीशी सामुदायिक पेठ असते की ह्या पेठेमध्ये प्रत्येकाच्या सहकार्याशिवाय ही पेठ विकसित होत नाही। तर इथे विद्यार्थी बालचमू आपापले सगळं साहित्य विकायला घेऊन बसलेले आहेत आणि याच्यामध्ये पालकांचा उत्साह सुद्धा खूप दांडगा आहे, कारण पालकांशिवाय हा बाल बाजार भरू शकत नाही। कारण या वस्तू पालकांनी स्वतःच्या शेतामध्ये पिकवलेल्या आहेत। विद्यार्थी फक्त विकायला बसलेत। जरी विकायला बसले असले तरी पालक आणि विद्यार्थी या दोघांचा खूप मोठा सहभाग आहे। याच्यातून मुलांना व्यवहार कसा करायचा हे ज्ञान कळतं। त्याचबरोबर टीमवर्कमध्ये सुद्धा हे काम करायचं असतं। एखादा उद्योग करायचा असेल तर त्यासाठी काय काय गोष्टी लागतात हे इथं विद्यार्थ्यांना समजतं। बाजार म्हटलं की बाजारामध्ये जागा पकडता आलं, त्याचबरोबर मग ते जागा पकडून ठेवल्यानंतर आपल्या वस्तूची व्यवस्थितपणे मांडणी करणे, कारण वस्तूची मांडणी जर नीटनेटकी असेल तरच ग्राहक तिथपर्यंत येणार आहे। हे विद्यार्थ्यांना समजलेलं आहे। अतिशय आखीव आणि रेखीव पद्धतीने बाजार भरवलेला आहे। त्याचबरोबर कुठेही न बघितलेलं असं डेकोरेशन सुद्धा बाल बाजाराचं इथं आहे। त्यासाठी मी शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करते की त्यांनी अभिनव पद्धतीने हा बाल बाजार भरवलेला आहे। बाजार सगळ्या शाळांमध्ये भरवतातच, परंतु तडवळेचा बाल बाजार हा संपूर्ण तालुक्यामध्ये वेगळा ठरेल असं मला नक्कीच वाटतं। त्याचबरोबर तडवळे शाळा ही आदर्श शाळा टप्पा क्रमांक 3 मध्ये निवडली गेलेली आहे। या शाळेला आता चांगल्या पद्धतीची इमारत, त्याचबरोबर सर्व भौतिक सुविधांनी युक्त अशी ही शाळा काही दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। या शाळेमध्ये आता बदलून आलेले शिक्षक आणि पूर्वीचे शिक्षक यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। अतिशय होतकरू असे सर्व शिक्षक आहेत। यांच्या माध्यमातून शाळेची गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे याचा मला विश्वास आहे। आता शाळेने गायन तालुका स्तर विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये गायन स्पर्धेमध्ये तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे। त्याचबरोबर खो खो मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। म्हणजेच
तसेच या शाळेचं आता एक पुढच्या चांगल्या वाटचालीच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. आता शाळेच्या भौतिक सुविधा आणि त्याचबरोबर ग्रामस्थांचं जर सहकार्य असेल तर शाळेची गुणवत्ता उत्तरोत्तर वाढणार आहे. मी या संपूर्ण कार्यक्रमासाठी शिक्षण विभागाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या या बाल बाजारामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं त्याबद्दलही आपले आभार मानते. धन्यवाद. जिल्हा परिषद शाळा तडवळेनं एक आयोजित केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांचा बालबाजार या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित आमच्या मार्गदर्शिका खटाव तालुक्याचं शैक्षणिक उंचीचं स्वप्न घेऊन काम करणाऱ्या या बीडच्या शिक्षण विस्तार अधिकारी गायकवाड मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साबळे मॅडम, उपाध्यक्ष, या गावचे सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ आणि ज्यांनी या बालबाजारामध्ये आपला स्टॉल घेऊन आपल्या प्रतीक्षेत आहेत असे आजचे विक्रेते बालचमू. खरोखरच या शाळेचे मी 2 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना जे विविध क्षेत्रामध्ये जे यश या शाळेने मिळवलेलं आहे त्यासाठी प्रथम या शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि सर्व ग्रामस्थांना खूप धन्यवाद देईन. खरोखरच पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान आणि यातून एक सामाजिकतेची जाण देणारा असा हा उपक्रम. यामध्ये विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव होते, संवाद कौशल्य वाढते, एक नवीन उद्योग करताना आपण काय करू शकतो या छोट्या मोठ्या गोष्टीतून हा बालबाजार उपयोगी पडतो. खूपचा वेळ न दवडता या विद्यार्थ्यांना त्यांच्या या उपक्रमासाठी, शाळेला या उपक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे या ठिकाणी या बालबाजाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बालबाजाराच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या वडूदच्या शिक्षण विस्तार अधिकारी मान्य सौ गायकवाड मॅडम, त्याचप्रमाणे बोंबाई केंद्र समूहाचे केंद्र प्रमुख मान्य श्री सूर्यवंशी साहेब, त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य, त्याचप्रमाणे तोळे ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी, उपसरपंच, त्यांचे सर्व सदस्य आणि आपण सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी या बालबाजारामध्ये सहभागी झाला आणि हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय मोलाचं असं सहकार्य केलं. त्याबद्दल या आपल्या सर्वांचं मी मुख्याध्यापक या नात्यानं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.